विमानाप्रमाणेच आता ट्रॅक्टरलाही ब्लॅक बॉक्स लागणार आहे तसा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला कोल्हापूरमधनं विरोध सुरू झाल्याचं बघायला मिळते। शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत माझ्यासोबत। शेट्टी साहेब, हा निर्णय नेमका कशासाठी घेतला असं वाटतं? मला नेमकं कळालं नाही की विमानाला ब्लॅक बॉक्स लावून सुद्धा काही विमानाचा नेमका अपघात कसा झालाय हे कळत नसेल तर मग ट्रॅक्टरला लावून काय नेमकं दिवे लावणार आहेत? माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ब्लॅक बॉक्स लावा, व्हाईट बॉक्स लावा, काय लावायचं तो लावा, पण त्याचा भुर्दंड शेतकऱ्यावर नको। GPS आणि ब्लॅक बॉक्स लावला तर 27-28 हजार रुपये शेतकऱ्याला भरावे लागणार आहेत असं मी ऐकलं। आम्ही आता त्याची हरकत घेतोय आणि हे असले काय उद्योग करू नयेत असं केंद्र सरकारला आम्ही कळवणार आहोत। कशासाठी, काय फायदा आहे? आता सध्या बाजारामध्ये GPS उपलब्ध आहे। 2,500 पासून 25,000 पर्यंत त्याची किंमत आहे। शेतकरी ज्याला खरोखरच आपल्या ट्रॅक्टर कुठे गेला, त्यांना नेमकं किती अवतं हाणली ह्याची अद्ययावत माहिती पाहिजे असेल तर तो GPS लावतो आणि त्या पद्धतीने त्याला ते कळतं, किंवा त्याला ओव्हर ऑइलिंग करायला पाहिजे का अजून काय करायला पाहिजे हे सगळं कळतं। तो मी असं म्हणतो की त्याला ठरवून देणार, स्वेच्छेनं त्याला निर्णय घेऊन देणार। सक्ती कशासाठी करता? जेव्हा सरकार सक्ती करतं त्यावेळी कुठेतरी काळबेर आहे असा संशय येतो आणि मग कुणीतरी त्याचं उत्पादन सुरू केलेलं असतं आणि त्याचं खपवायचं हमखास गिरायक म्हणजे शेतकरी। अनेक योजना सरकारच्या अशाच आहेत, ठिबक सिंचनाचा संच असो, सोलर पंप असो। सोलर पंपाचं सुद्धा असंच आहे। आता शेतकऱ्याला सोलर पंप घेतलं पाहिजे अशी सक्ती आहे। आता सोलर पंपाचं असं आहे की मार्केटमध्ये चांगल्या गुणवत्तेचे कमी किमतीचे सोलर पॅनेल उपलब्ध असताना बाकी सगळीकडे DBT चालू आहे, परंतु ह्या महावितरणला मात्र DBT लागू नाही आहे। तिथं मात्र त्यांनी दिलेला अदानीचंच सोलर पंप घ्यायचा आणि पॅनेल तीच घ्यायची आणि लावायचं। ही सक्ती का, कशासाठी? म्हणजे शेतकऱ्याला, उद्योगपतींना त्यांची उत्पादनं खपवण्यासाठी शेतकरी म्हणून एक बळी म्हणून त्याचा उपयोग करता का? कशासाठी? अनेक क्षेत्रामध्ये असं व्हायला लागलेलं आहे, हे बरोबर नाही आहे। तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचा बळी का देता, कशासाठी देता? शेतकऱ्यांच्या बाजूने आगामी काळामध्ये काही आंदोलन उभारलं जाऊ शकतं का, किंवा त्याची काही रणनीती कोल्हापूरमध्ये ठरू शकते का? 100% होणार आहे। आणि विशेषतः आता अमेरिकेनं जी धमकी दिलेली आहे भारत सरकारला की 50% आयात कर लावलेला आहे आणि टॅरिफ टॅक्स लावलेला आहे, त्याला बळी पडून जर अमेरिकन मका, अमेरिकन सोयाबीन, अमेरिकन डेअरी उत्पादनं याला जर का 0% आयात कर लावून आयातीचा परवानगी दिली तर या देशाची शेती उद्ध्वस्त होणार आहे। आणि त्यामुळं आम्ही आता देश पातळीवर सगळ्या संघटनांना एकत्रित करून एक निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहोत की आयात कर अमेरिकेला 100% लावून दे। किती नेमके होते किती, 15-16% काहीतरी निर्यात आपण करतो अमेरिकेला। ते जे निर्यात करतात त्यांना अमेरिकेशिवाय इतर जगात देश आहेत तिथं आपली बाजारपेठ शोधावी, पण अमेरिकन शेतकऱ्यांना विशेषतः सोयाबीन आणि पदार्थ, मका आणि मक्याचे पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ जर का यांनी भारताच्या बाजारपेठेमध्ये मुसंडी मारली तर इथला शेतकरी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सरकारनं ठाम राहावं असं आमची अपेक्षा आहे, त्यासाठी आम्ही एकत्रित येतोय। ब्लॅक बॉक्स जेव्हा बसवला जातो तेव्हा ज्या पद्धतीने अपघात होतात, अपघाताची माहिती खऱ्या पद्धतीने समोर येत नाही, पण ब्लॅक बॉक्समधनं ती माहिती समोर येत असते। शेतकऱ्यांचा ज्यावेळेस शेतकरी ट्रॅक्टर वापरतात त्यांचा ट्रॅक्टर हा फक्त शेतीसाठीच वापरला जातो। अपघात जरी होत असले तरी शेती आणि इतर कामासाठी त्याचं होतं। मग यातनं नेमकं सिद्ध काय करायचं? मग तेच आम्हाला कळत नाही। ह्यात काय घातपात नाही। रस्त्यावर समजा अपघात झाला, रस्त्यावर शक्यता कमीच असते, ट्रॅक्टर अपघात होण्याची शक्यता खूप कमी, खूपच कमी असते, तुरळक आहे। आणि असलं तर अनेक ठिकाणी CCTV आहेत, बघणारे प्रत्यक्षदर्शी असतात। त्यामुळं नेमकं काय झालं याचा शोध घेण्याची काय आवश्यकता नाही। ब्लॅक बॉक्स पाहिजेच का हे मला अजून कळालेलं नाही आहे।
निश्चितच हे राजू शेट्टी होते शेतकरी नेते आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला की ब्लॅक बॉक्स नेमकं कशासाठी पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांवरती सक्ती का करता, असा सवाल उपस्थित करत असतानाच काही लोकांसाठी, काही उद्योगपतींसाठी सरकार हा निर्णय घेत नसेल ना, असा सवाल देखील किंवा असा प्रश्न देखील शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.